मित्रांनो, जर आईचं प्रेम मनात जिवंत असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मी माझ्या मालकासमोर उभा राहून सुट्टीच्या विनवम्मा द्या माझ्या पत्नीची प्रस्तुती आज आठवडा होणार आहे आणि देवा सुद्धा जव आली आहे. या कठीण कात मला माझ्या पत्नीसोबत राहायचं आहे. मालक म्हणाले, तू गेल्यावर मला खूप त्रास होईल आणि माझे खूप नुकसान होईल. मी खूप अस्वस्थ झालो आणि म्हणलो, मालक, मी एक फक्त तुमच्या सामान्य ड्रायव्हर आहे आणि माझ्या असे काय खास आहे की मी गलने तुमचे नुकसान होईल. यावर मालक म्हणाले, मला तुला एक गोपी सांगायचे आहे. ते जर तुला कले तर तुला खात्री होईल की तू आमच्यासाठी किती स्पेशल है. मी म्हणालो, इथं काय खास है ते तुम्ही मला आता सांगा. मालक म्हणाले, अगोदर तू तुझ्या बायकोच्या प्रस्तुती पासून फ्री हो आणि लवकर दिवाळीची सुट्टी संप तुझे गावावर परत यशी तेव्हा मी तुला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगेन. या आधी मालक माझ्याशी असे धीच बोलले नव्हते. आता मला मालका गोष्टी जाणून घेत जास्त उत्सुकता वाटू लागली होती. मी माझ्या मालका म्हणालो, मला अशी शांती मिळणार नाही. मी माझ्या गावी जाईन, पण तुमच्या बोलचा विचार करून मी काजत राहील. त्यामुळे मी जाण्याचे तर बरे झाले असते. मालक म्हणाले, रमेश, तू गावावर परत आल्यावर तुला सर्व काही समजून जाईल. तू काळजी करू नको, पण तू मला वचन दे की तू लवकरच परत येशील. मी मालका वचन दिले आणि माझ्या खोली आलो आणि माझे सामान बांध लागलो. पण आतापर्यंत माझे मन मालकाचे बोलत गुरफटले होते. त्यांना मला काय सांगायचे आहे ते मला कळत नव्हते. मी माझ्या मनावर खूप ताण दिला, तरीही मला काही समजले नाही. मी स्वतःला एक सामान्य ड्रायव्हर असल्याचे समजले. त्याशिवाय मालका आयुष्यात माझी अशी कोणती भूमिका नव्हती. माझे मन मला म्हणाले, हे मोठे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नको. आता सामी माझ्या होणाबावर आणि पत्नीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गावी जाताना माझ्या मालका मला माझ्या संपूर्ण महिन्याचा पगार आणि दिवाळीचा बोनस दिला आणि मी गावी निघालो. मला मुलगी होणार हे मी आधी चोकले होते. त्यामुळे बाजारात जाताना मी माझ्या मुलीचा नवीन कपडे आणि खेणी खरेदी केली. त्यासोबत दिवाळीची काही खरेदी केली. आता मला लवकरात लवकर माझ्या गावी जायचे होते. मी संध्याकाळ चवसने माझ्या गावी पोचलो. माझी पत्नी मला पाहून खूप आनंदित झाली आणि मला म्हणाली, मी तुमची खूप आतुरतेने वाट पाहत होते. मी हसून म्हणलो, मी आता आलो है सर, काही ठीक होईल. माझ्या आई वडिलांना माझ्या याने खूप आनंद झाला. माझ्या बायकोला जेव्हा माझ्या मुलीची खरेदी दाखव तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद असरू आली. मी माझ्या मुलीचे नाव काय ठेवायचे याचा मी आधीचा विचार केला होता. मला खुशी हे नाव खूप छान वाटल. मग माझ्या सुट्टीचा तिसरा दिवस होता आणि माझ्या पत्नीला प्रसूतीच्या कडा येऊ लागल. मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरनी त्वरित माझ्या पत्नीला लेबर रूममध्ये नेली आणि काही वेळात गोड बातमी माझ्या कानावर आली. ती म्हणजे माझ्या मुलीचा जन्म झाला. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता, कारण लक्ष्मीपूजना दिवशी माझी मुलगी जन्माला आली. मी खूप आनंदी होतो. पुढे दबा दिवस मी माझ्या मुलीमध्ये हरलो होतो. मला भान राहिली नाही. मग माझ्या मालकाचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. मी विचार केला की ज्या कामासाठी मी आलो होतो ते तर पूर्ण झाले आहे. मी आता परत शहरात माझ्या कामावर जायला हवे. कदाचित मालका माझ्याशी खूप महत्त्वाची चर्चा करायची आहे. हाच विचार करून मी परत येण्याचे ठरवले होते. इतक लवकर कामावर परत जाण्याबद्दल माझ्या पत्नीला माझा खूप राग आला. पण मी तिला सांगितले, दुखी होऊ नको, मी काही महत्त्वाच्या कामासाठी जात आहे आणि लवकरच परत येईन. महत्त्वाचे काम ऐकून माझी बायको खूप घाबरलीच होतो. मला परजावं लागलं. मालकाचे घरी पोचले व तिथे मला दुःखाचे वातावरण वाटलं. माझं मन खूप घाबरला होतं. मला वाटलं की कदाचित मी माझ्या बायकोला आणि मुलीला सोडून मी माझ्या कामावर आलो आहे आणि म्हणून माझे मन दुखी आहे. त्यामुळे मला असे वाटत आहे. मी मालका बंगला गेट ऑफ पोलो मला पाहून वामल बन्सीलाल म्हणू लागला, रमेश, आपले मालक या जगात राहिले नाही. 2 दिवसापूर्वी हृदयविकारात तीव्र झटक त्यांचा मृत्यू झाला. मी मोठ्या मुश्किल त्या वचमनकडे पाहिल, कारण माझा त्याच्या शब्दावर विश्वास बसत नव्हता. तो असका बोलत होता हेच मला कळत नव्हते. मी म्हणलो, तू शुद्धी तर आहेस ना? का तुझी रात्रीच्या अन्न उतरली नाही त्यामुळे
तू अस फालतू बोलतो इतक माझे लक्ष बंगले च्या हॉलमध्ये गेले. ते मालकीन मालकाचे फोटो समोर डोक्याला हात लावून बसल्या होत्या. वचमन म्हणाला, आता असे म्हणू नकोस की मला यातील काहीच माहिती नाही. मालका मृत्यूने आमचे डोले असणे ओले झाले होते. मालक किती चांगला माणूस होता. मालक आपल्या कामगारांचे किती काळजी घ्यायचे. खरं सांगायला मर्त्यांचा चेहरा हटत नव्हता. मी वचमन विचारले, आपले मला कधी रले? वचमन म्हणाला, 2 दिवसापूर्वी ते रले. ज्या दिवशी ते रले त्या दिवशी ते खूप अस्वस्थ दिसत होते. त्या दिवशी ते फॅक्टरी घरी आले तेव्हा त्यांनी त्यांची कार इथे गेट ऑफ थांब माझ्याकडे तुझ्याबद्दल चौकशी केली आणि विचारले, रमेशबद्दल काही बातमी आहे का? तू कुठे आहे? तो अजून परत का आला नाही? मी नकातिमानं लवली तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, मी त्याला फोन करून विचार. तो मालकाने खिशात मोबाईल काढला आणि त्याला फोन करत राहिले, पण तू फोन उचला नाही. तेव्हा ते थोडे काळजी पडले. वचमनच बोलले. ऐकून मला आश्चर्य वाटले की मालका, आयुष्यात अचानक माझी गरज इतकी कशी वाढली आणि ते माझ्या परत येण्यासाठी इतके व्याकुल का होते? आता माझ्या लक्षात आले की माझ्या कॉल लिस्ट मध्ये मालकाचे 2-3 कॉल आले होते आणि मी ते पाहिले देखील होते. पर मला वाटले की कदाचित ते जुने मिस कॉल असावे म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी चनला म्हणलो, बन्सीलाल, तुला माहिती आहे का मालका मला काय सांगायचे होते यावर? बनाला हसत म्हणाला, रमेश, मी एक साधा वचमन आहे. आम्ही वचमन लोक मोठ्या लोकांच्या कामात ढोढव करत नाही. आता मला असे वाटू लागले की त्या दिवशी मालका मला काय गोपी सांगायचे आहे ते विचारले असं ते तर बरे झाले. असं ते आम्ही दोघे गेटवर उभे राहून बोलतो होतो तेव्हा एक मोलकरीण आली आणि मली, रमेश मालक तुला आत बोलावली आहे. मी होक दिला आणि बंगल आत गेलो. मालकीन माझ्याकडे बघून म्हणाली, रमेश, तुम्ही तुमच्या मालका माहिती का आले नाही? मी मलो, मॅडम, मला मालका मृत्यूची अजिबात माहिती नव्हती. आज गेट वचमनने मला सांगितले व मला खूप वाईट वाटले. त्यावेळी मी इथे नव्हतो यावर. मालकीन म्हणली की तुमच्या घरी बाल जन्माला आले है? मी मलो, हो मॅडम, देवाच्या कृपेने माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली है. मालकीन म्हणाली, तुमचे अभिनंदन. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून 1 आठवड्याची सुट्टी घेऊ शकता. मालकीन च्या बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण त्यांच्या घरात माझे काम फक्त मालका घेऊन फॅक्टरी जाणे आणि फॅक्टरीमधून घरी घेऊन येणे एवढे होते. आता मालक नाही राहिले म्हणजे माझी नोकरी ही संपली. मी म्हणलो, मालकीन, मला इथे काही काम उरले नाही. मी आता माझ गावी परत जाईन आणि तिथे काहीतरी काम शोधन. मालकीन पटकन उठ आणि म्हणाली, रमेश, तू हे काय बोलत आहेस? मालकाचे मृत्यूनंतर तू हे घर आणि मला सोडून जाणार? तुझं काम फक्त त्यांच्या पुत मर्यादित होत का रमेश? बाकी एकही नोकर नोकरी सोडणे फक्त मालकासाच काम करत होतो. आता मालक नाही राहिले, मग मी इथे राहून काय करणार? मालकीन म्हणू लागली, आता मला तुझी गरज आ, तू हे काम सोडू नकोस. अशा कठीण प्रसंगी तू तुझ्या मालकीन एकटे सोडून जात है. मला मालकीन चकीव आली म्हणून मी मालकीन सोबत काम करायचे ठरवले. जोपर्यंत मालकला माझी गरज आहे तोपर्यंत मी इथे राहीन. म्हणून मी हो कारथीमान हलव आणि बाहेर पडलो. आम्हा सर्व नोकरा राहण्यासाठी बंगल जवळ काही अंतरावर रूम देण्यात आले होते. आम्ही बाहेर पडता मालकने मला मागून आवाज दिला आणि म्हणाला, तू हवे तर बंगल गेस्ट रूम मध्ये राहू शकतो. मी काहीच न बोलता मी माझ्या खोत येऊन बसलो आणि विचार करू लागलो. मालकीन मला एवढे जप करण्याचा प्रयत्न का करत है असो? आता मालकीन एवढ मोठ्या बंगत एकटी होती. कदाचित तिला भीती वाटत असेल, त्यामुळे ती मला बंगल गेस्ट रूम मध्ये राहायला सांगत होती. माझे हृदय प्रत्येक गोष्टीने धडधड होते. मृत्यू ही खूप मोठी भीतीदायक गोष्ट आहे. झोपर माणूस आपल्या समोर फिरत असतो, आपल्या सोबत बोलत असतो आणि मग एक दिवस अशी वेळ सुद्धा येते की ती व्यक्ती अचानक आपल्यापासून दूर होते आणि ती व्यक्ती आपल्यापासून कायमच नाही होते. त्यानंतर फक्त त्याची आठवण उते. मालका निनाने मला खूप मोठा धक्का बसला, कारण तो खूप छान माणूस होता. मी गेली 8 वर्ष त्यांच्या सोबत काम करत होतो. आम्हाला पगार देण्याचे बाबतीतही मालका कधी त्रास दिला नाही. त्यांना नेहमी आपल्या
कामगारांचे खूप काळजी वाटा. ते चिरून रागाभरात आमच्याशी कधीच बोलले नाही मालक. माझ्याशी कधीच काही विशिष्ट प्रकारे बोललेले नव्हते असेच म्हणावे लागेल. रोज ते माझ्याशी फक्त एवढे बोलाय, रमेश गाडी काढ, रमेश गाडी थांब, रमेश गाडी स्टार्ट कर. एवढे आमचे नाते होते. आता मालका मला सांगितले प्रत्येक गोष्ट आठवण मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी केली होती. मला माहीत नाही की माझ्याशी त्यांना कोणत्या रहस्याबद्दल बोलायचे होते. मला माहीत नाही की त्यांना मला असे का गोपी सांगायचे होते. या गोष्टी मी गुरफ चाललो होतो. आता मी कोणाला याबद्दल विचारू शकत नव्हतो. रात्र झाली आणि मोलकरीण माझ्या खोली जेवण घेऊन आली. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, रमेश, आपले मालक तुझी खूप आठवण कात होते. तिचे बोलणे ऐकून मी सावध झालो. मी म्हणालो, तुला कसे कळे? ती म्हणाली, मालक, मरण्याचे एक दिवस आधी ते मला विचार होते की रमेश परत कधी येईल. मी म्हणाले की मला याबद्दल काही माहिती नाही. मग ते बोलू लागले की रमेश हा कसा माणूस आहे. यावर मी त्यांना म्हणाले की तो खूप चांगला आहे. मी आजपर्यंत त्याच्यामध्ये कोणतेही वाईट गुण पाहिले नाही. तो इथे आजपर्यंत कोणालाही कधी काही चुकीचा बोलला नाही. माझ्या ऐकून मालकाचे चेहरे हसून हटलं. मग एवढे बोलून ती माझ्या खोली बाहेर पडू लागली. मी म्हणालो, तुला अजून काही माहिती आहे का? ते माझ्याबद्दल का विचार होते? तिने नाही मध्ये मान लवली आणि जेवण ठेवून निघून गेली. जेवण झाल्यावर मी अथर टाकून आडवा झालो. त्यानंतर खूप लवकर मी गाढ झोपेत गेलो. रात्रीचे किती वाजले ते कळले नाही. जेव्हा मालक माझ्या स्वप्नाती आले आणि ते मुला लागले, रमेश लवकर उठा आणि माझे बेडरूम मध्ये जा, तिथे कोणीतरी तुझी वाट पाहत आहे. मी घाण उठलो. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. मी डोके धरून बसलो. माझ्या स्वप्नात आलेल्या मालका मला आश्चर्यचकित केले. मी पटकन 2 ग्लास पाणी पिले. मालक माझ्या स्वप्नात का आले असा विचार करत खोली फिरू लागलो. त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये जाण्याचा इशारा केला होता. कदाचित त्यांच्या बेडरूममध्ये काहीतरी असेल. जमू माझे सर्व प्रश्न सुटी, परंतु मी मालकाचे बेडरूममध्ये जाणेच भाग पडलो नाही, कारण मालकीन तिथे होती आणि मालकीन मालकाचे दुःख होते. मी माझ्या खोली बसलो होतो आणि मी मोठ्या टेन्शनमध्ये माझ्या स्वप्नाचा विचार करत होतो. मग मी विचार केला की कदाचित आज दिवसभर सर्वांच्या तोंड मालकाचे शब्द ऐकली म्हणून मी त्यांना स्वप्नात पाहिले असेल. या स्वप्ना माझ्याशी काहीही संबंध नाही. हा सगळा विचार करत असताना रात्र उलटू गेली होती आणि सकाळ उजली. मी पटकन माझ्या पत्नीला फोन केला आणि तिशी बोलू लागलो. माझा आवाज ऐकून ती ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली, मला सोडून का गेलास? आपली मुलगी रात्री तापा फणफणली होती आणि ती रात्रभर रडत होती. मला नाही सांभा येत तिला. तू येऊन तुझ्या मुलीला सांभा. मी मल्लो, काय झाल आरती? तू एवढ कमकोची नतीस. तू खूप धैर्यवान आहेस. मला पूर्ण आशा आहे की ही कठीण वेळ देखील निघून जाईल. मग जेव्हा मी तिला माझ्या मालकाचे मृत्यूबद्दल सांगितले तेव्हा ती खूप दुःखी झाली आणि म्हणू लागली, रमेश ते असे अचानक कसे मेले? मी मलो, याबद्दल माझ्याकडे काही बातमी नाही, पण जेव्हा मी सुट्टी घेऊन गावी परतणार होतो तेव्हा मालका मला सांगितले की त्यांना माझ्याशी काही महत्त्वाची चर्चा करायची आहे. याबद्दल मला खूप वाईट वाटत की आयुष्यात त्यांना त्यांच्या मनातील भावना माझ्यासोबत शेअर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. त्यानंतर जेव्हा मी आरती माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा तिला धक्का बसला. ती म्हणाली, रमेश मेलेले माणसं असे कोणाच्या स्वप्नात येत नाही. त्यांना नक्की तुला काहीतरी सांगायचे असे. तू झोपेत जागा झाल्यावर पटकन तुझ्या मालकाचे खोली जायला हवे होते. मी म्हणालो, आरती तू हे काय बोलत आहेस? रात्रीची वेळ होती. मालकीनं ती बेडरूममध्ये होती. ती नवरा दुखात तर उशिरापर्यंत जागी असते. मी तरुण आहे आणि त्यांचा नोकरही आहे, त्यामुळे मालकींच्या बेडरूममध्ये जाणे मला योग्य वाटले नाही. आरती म्हणाली, रमेश तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या मालकीन सांग, कदाचित ते तुला काही मदत करतील. यावर मी म्हणालो, हो आता असेच काहीतरी करावे लागेल. मग मी आरती आमच्या मुलीबद्दल विचारू लागलो. थोडवेने मोलक माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मॅडम आदेश आहे की गाडी बाहेर काका. मी होका आरती होक दिला आणि पटकन फोन बंद केला आणि माझ्या खोत बाहेर आलो. मी गाडी चालू केली तेव्हा मालकीन गाडीत येऊन बसल्या आणि त्यामुळे मला फॅक्टरी घेऊन चला. फॅक्टरी
च्या दिशेने मी गाडी लावली तेव्हा मालकने बोलायला सुरुवात केली. रमेश, तू किती शिकले आहेस? हा असा प्रश्न होता जो आजपर्यंत मला माझ्या मालकाही कधी विचार नव्हता. मी म्हणालो, मॅडम मी 10वी पास. मग मालकीन म्हणाला, रमेश, तुझे मालक म्हणण्याखेता तू रमेश व विश्वास ठेवू शकती. तो चांगला आणि सभ्य मुलगा आहे. त्याचे शिक्षण कमी आहे पण फॅक्टरीच्या कामात तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. रमेश तुला त्रास होऊ देणार नाही यावर मी मालकीन म्हणलो, मॅडम खरे सांगू का, मला हा व्यवसाय वगैरे काही कत नाही. मग तुम्ही सांगा मी हे सकस सांभा शकतो. माझ्या मागे कोणी नाही आता. तुला तुझ्या मालका इच्छेनुसार वागावे लागेल आणि तुला माझी मदत करावी लागेल. मी म्हणलो, मॅडम मी गावचे आहे, मी कमी शिकले आहे आणि मला व्यवसायाचे शून्य ज्ञान आहे. मग मी तुम्हाला कशी मदत करू शकतो मॅडम? रमेश, बघ ही तुझ्या मालका इच्छा आहे. तुझे असे काम असेल की तू फॅक्टरी जाऊन तुझ मालका केबिनमध्ये खुर्ची बसायचे. प्रत्येक कामावर तुझी नजर असेल. बाकी व्यवसाय बाबी मॅनेजर संभाळते. मी अजून माझ्या नव्या आस्तीन विसर्जन केलेले नाही. जेव्हा मी आस्तीन विसर्जन करेल तेव्हा मी फॅक्टरीचं काम बघेल. मग तू विचारही करू शकत नाही. तुझा पगार लाखोंच्या घरात जाईल आणि याची तू कल्पनाही करू शकत नाही. माझ्या मालनी बोलणे ऐकून मला धक्का बसला. जणू काही मी लॉटरी जिंकली आहे असे मला वाटत होते. माझी मुलगी खुशी माझ्यासाठी खूप भाग्यवान ठर होती. आता मॅडम माझ्याकडूनही अपेक्षा करत होत्या त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्या माझ्यासोबत फॅक्टरी आल्या आणि सगळं समजावून सांगितले की आजपासून रमेश हा या फॅक्टरीचा नवीन मालक आहे. त्याचा प्रत्येक शब्द तुम्ही पाळला पाहिजे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात असू द्या. मॅडम चमन ऐकून सर्व कामगार माझ्याकडे एका वेग नजरेने बघत होते. मी एक नम्र ड्रायव्हरपासून एका मोठ्या कंपनीच्या मालकापर्यंत पोहोचलो. मी कबूल केली की मी तिथे फक्त त्यांची काळजी घेण्यासाठी आलो होतो पण तरीही सर्व कामगार माझ्या आज्ञेचे पालन करायचे. आता मी रोज मालका चकचकनाकारने फेन नखरी येऊ लागलो. सर्व कामगार मी घेतले निर्णयामू खूप सुंदर होते. आयत्यापीठ व रेग ओढण्यासारखे होते. माझे दिवस असे बदलती असे कधी मला स्वप्नातही वाटले नव्हते. मी लवकरच माझ्या पत्नीला माझ्या प्रगतीबद्दल सांगितले आणि तिलाही खूप आनंद झाला. ती खूप खुश झाली होती आणि ती मला हट्ट करू लागली होती की आता तुझा पगार पण वाढ आहे, आता मला तुझ्यासोबत शहरात घेऊन चल. मी म्हणलो, हो हो का नाही, मी तुला लवकरच माझ्याकडे घेऊन येईन पण सध्या मी एका मोठ्या संस्थेत आहे. जेव्हा माझी समस्या संपल तेव्हा मी तुला इथे घेऊन येईन. माझी पत्नी म्हणाली, रमेश हे काय आहे तुम्हाला टाकले? मी म्हणलो, काळजी करण्याची गरज नाही, फक्त फॅक्टरीचं काम आहे, त्याचे निराकरण झाल्यावर मी तुला कवीन. मी आरतीश खोट बोललो होतो. माझी सर्वात मोठी अडचण म्हणजे माझी स्वप्ने होती. रोज रात्री मला माझ्या स्वप्नात माझे मालक दिसायची आणि ते मला त्यांच्या बेडरूममध्ये जायला सांगायचे. पण मी त्यांचे बेडरूममध्ये कसे जाऊ? मी माझ्या विधवा मालक बेडरूममध्ये मध्यरात्री जाणे हे माझ्यासाठी खूप विचित्र होते आणि मी जर प्रयत्न केला तर ती मालकीन माझ्यावर रागण मला कामावर काढून टाके अशी भीतीही मला वाटत होती. म्हणून मी रोज रात्री माझ्या या स्वप्नाकडे दुर्लक्ष करत राहिलो. माझ्या मालक फॅक्टरीमध्ये रुजू होऊन मला 1 महिना झाला होता आणि आता माझा पगार सुद्धा माझ्या हातात आला होता. एक दिवस मी फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा मला माझ्या मालक फोन आला आणि त्या म्हणाले, रमेश तू लवकर घरी ये, मला तुला काहीतरी दाखवा आहे. मला काळजी वाटू लागली की असे अचानक मालकीनने मला घरी का बोलाव म्हणजे नक्की काहीतरी विचित्र घडले असेल या विचारा मी पटकन घरी पोचो तेव्हा मालकीन बंगले गार्डन मध्ये बसून ढसाढसा रथ होत्या. माझी घबराहट वाढत चालली होती. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, मॅडम काय झालं? तुम्ही असे रथ का आहात? मालकीने माझ्यासमोर एक कागद ठेवला आणि म्हणाला, आज मी माझी बेडरूम मोल कर्णीकडून साफ करून घेत होते तेव्हा मला हे पत्र मिळाली. हे फक्त तुझ्या नावावर आहे रमेश, हे माझे पती लिहिले आहे. मी थरथरत हाताने ते पत्र घेतले आणि वाचू लागलो. त्यानंतर ते वाचून मी स्तब्ध झालो. त्यात मालका लिहिले होते की रमेश मला माहीत आहे की तू विवाहित आहेस आणि तुला लवकरच मूल होणार आहे.
परंतु तरीही मला तुझ्याकडे एक तक्रार करायची आहे रमेश. तू खूप चांगला माणूस आहेस. मी तुझ्याबद्दल माहिती काढली आहे. तुला माहीत नाही का, मला डॉक्टरनी सांगितले आहे की मला खूप धोकादायक आजार आहे. मी लवकरच या जगात निघून जाणार नाही. माझी पत्नी माझ्या मागे या जगात एकटी राहील आणि माझ्याशिवाय या जगात जे दुसरे कोणीही नाही. अशा परिस्थिती माझी तुला विनंती आहे की तू माझ्या पत्नीला एकटे सोडू नको. तू तिशी लग्न करून तिचा आदर भावा अशी माझी इच्छा आहे. मी तिच्या वतीने इतर कोणत्याही पुरुषाकडून तिची सहज फसवणूक होऊ शकते. देव तुझे भल करो. पत्र वाचून मी थक्क झालो. मी काय करावे आणि काय करू न हे मला समजत नव्हते. मॅडम आशावादी नजरेने माझ्याकडे पाहत होत्या. त्या म्हणाला, रमेश पत्रम काय लिहिले आहे मला सांग. मी खूप अस्वस्थ झालो होतो. आता हे सर्व मी स्वतःच्या तोंड मालकी सांगितले असते तर कदाचित तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता. म्हणून मी हे पत्र तिच्याकडे दिले आणि तिथे निघून बाहेर आलो. बाहेर आल्यावर मी विचार करू लागलो की कदाचित मालका हे सांगायचे असेल म्हणून ते माझ्या स्वप्नातही याचे. मी माझ्या मालकाच्या इच्छेचे पालन करावे की नाही याचा मी विचार करू लागलो. मी माझ्या पत्नीचा विश्वासघात कसा करू शकतो. पण मी मॅडम सोबत लग्न केले तर माझ्या पत्नीचे आणि मुलीचे आयुष्य चांगले होईल. मी विचार केला की लखनी याबद्दल काय म्हणणे आहे ते पाहावे. त्यांचे उत्तर ऐकून मी निर्णय घेईन. रात्र झाली तेव्हा मोलकरीण माझ्याकडे आली आणि म्हणाली की रमेश तुला मालकने बोलावली है. मी बंगल गार्डन मध्ये पोचो तेव्हा मॅडम तिथे बसले होत्या. त्या म्हणू लागल, रमेश तू तुझ्या मालका इच्छेबद्दल काय विचार केलास. मी मान खाली करून उभे होतो. मी म्हणलो की मी तुमच्याबद्दल असे काही पण विचार करू शकत नाही. तर मालकीन म्हणली की रमेश मी पण माझ्या आयुष्यात दुसरा पुरुष आणू शकत नाही. मी माझ्या पतीवर खूप प्रेम केले पर आता मी असं है. तू मला सांग काय करायचं. काही झाले तरी चालेल पण मला माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा कोणत्याही किमती पूर्ण करायची आहे. मी यांना त्यासाठी तयार आहे. तू मला सांग तू तयार आहेस की नाही. मी मालकीन कडे पाहू लागलो. आज तिने तिचा चेहरा माझ्या पासून लवला नव्हता. ती खूप सुंदर स्त्री होती आणि ती वयाने सुद्धा माझ्या एवढी होती. मी मलो मालकीन मी याबद्दल विचार करून सांगेन असे बोलून मी परत माझ्या खोली आलो. मला मालकाचे पत्र मिळाले होते. संपूर्ण सत्य माझ्या समोर होते. ते माझ्या स्वप्नात येणार नाही हे माझे पूर्णपुरमे. उठ आणि पटकन माझ्या बेडरूममध्ये जा. मी पटकन झोपेत उलो आणि वेन दव मालका. बेडरूममध्ये शिलो. समोर दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरक. मालकींच्या नजर माझ्यावर पडता ती थरथर लागली. ती पटकन उभी राहिली आणि माझ्याकडे धावत आली आणि माझा हात घट्ट पकडून म्हणू लागली, रमेश मी तुझ्यावर खूप प्रेम करते. जे तू आता बितले ते गप्पीत राहू दे. आपण दोघे लग्न करू. मी सर्व मालमत्ता तुझ्या नावावर करीन. तू आज इथे पाहिल ते तू समज की कधीच पाहिल नाही असा विचार करून तू तू आयुष्य घालो. तू त्याकडे दुर्लक्ष कर. मी म्हणलो, मॅडम हे सर्व काय है. मला सगम खर काय आहे ते जाणून घ्यायचा आहे. मालकीन खूप घाबरलीस. मी एका करोडपती बापाची मुलगी होते. त्यांनी माझं लग्न त्यांच्या फॅक्टरील्या एका कामगारांच्या मालकाच्या नाही तर ती माझी आहे. मी पण त्याच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे आमचं लग्न झालं आणि आम्ही एकमेका सोबत खूप आनंदी होतो. दीपक प्रत्येक प्रकारे चांगला न वरा आहे हे सिद्ध झालं. माझं आयुष्य खूप चांगलं चालल होतं. पण मग दीपकने तुला त्याच्या ड्रायव्हर म्हणून कामावर घेत तुला पाहिल्यावर मला तू खूप आवड लागला होता. याचे खरं कारण म्हणजे दीपक नेहमी त्याच्या कामात व्यस्त असायचा. त्याने मला कधीच टाईम दिला नाही. हे माझ्या आयुष्यात दोनदा घडले आहे. आई वडिलांची अट संपत्ती होती त्यामुळे मला त्या गोष्टी मिळत होत्या. पण आई वडिलांचे प्रेम मला मिले नाही. लग्नानंतरही माझ्या बाबतीत तसेच घडले. तुझे मालक नेहमी कामात व्यस्त असाय. त्यांचे हे लक्षात आले नाही की जी स्त्री लहानपण पासून पैसा वाढली है तिला पैशाची नाही तर प्रेमाची गरज होती. पण ते मला देऊ शक नाही. त्यामुळे मी तुला पहिल्यांदा पाहिल्या व तुझ्याकडे आकर्षित झाले. मी माझा विचार रद्द करायचा अनेक वेळ प्रयत्न केला. बरी वर्ष मी स्वतः नियंत्रण ठेवले होते. पण आता मी तुझ्या दूर राहू शकत नव्हते म्हणून
मी दीपकला माझ्या मार्गावरून दूर करण्याचा निर्णय घेतला, पण त्याला हे सर्व कसे कळले ते मला माहीत नाही. त्याला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तुला भरपूर पैसे देऊन नोकरीवरून काढून टाकाय होतं. मी तुला माझ्यापासून दूर ठेवू शकत नव्हते, म्हणून तू गेल्यानंतर मी दीपकच्या जीवनात अशी औषधे मी सुरुवात केली जमू त्याचे शरीर अशक्त झाले. मला माहीत आहे की या जगात पैसा सर्व काही करता येते. मी काही माणसा खूप पैसे देऊन माझ्या बाजूने केले होते आणि दीपकचा मृत्यू कट रचला होता. यावर मी दीपकला औषधाद्वारे बेशुद्ध केले होते. त्याचा मृतदेह सर्वांनी पाहिला होता. पण मी दीपकला जालू दिले नाही, कारण शेवटचे क्षणी मला कळले की माझी सर्व मालमत्ता दीपकच्या नावावर आहे. त्याच्या मृत्यू ही सर्व मालमत्ता रमेशला द्यावी असे त्यांनी मृत्यूपत्र लिहिले आहे. मला असे कधीच होऊ द्यायचे नव्हते. मला ही माझी संपत्ती हवी होती. मालकच्या बोलण ऐकून मी पूर्णपुरकीने मालका सांगितले की माझी सर मालमत्ता माझ्या नावावर परत कर. मी पुन्हा स्वतः तुझे मृत्यूपत्र बदले. मॅडम मला म्हणाले, आज एवढे रात्रीच्या वेळी तू माझ्या खोली का आला होता? मी म्हणलो, मॅडम मी जेव्हापासून इथे परत आलो तेव्हापासून प्रत्येक रात्री मालक माझ्या स्वप्नातचे आणि ते मला त्यांच्या खोली जायला सांगायचे. मी आज इथे तुमच्या बेडरूममध्ये आलो आहे. मॅडम म्हणाला, तुझा काय निर्णय आहे? मी म्हणालो, मॅडम मालका तुम्ही माझ्या स्वाधीन करा, मग मी तुमच्याशी लग्न करेन. मी विचार केला की मी अशा सज्जन माणसाला दुखात कसे सोडू शकतो, ज्याला देव स्वतः मदत करू इच्छितो, ज्याच्या बद्दल मला दररोज रात्री स्वप्नात एक इशारा दिला जायचा. मालकीन मालका माझ्या स्वाधीन केले. मी मालका माझ्याकडे ठेवले आणि त्यांचे चांगले उपचार चालू केले. काही दिवसात मालक चांगले बरे झाले. मालक आता पूर्णपूर मानले. मी माझ्या गावी परत जायला लागलो तेव्हा मालका मला बक्षीस म्हणून ₹1,00,000 दिले, जे मी घेण्यास नकार दिला. पण जेव्हा त्यांनी मला जबरदस्ती केली तेव्हा मला ती रक्कम घ्यावी लागली. मालका आपली सर मालमत्ता मालकीणकडे सोप आणि तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तिच्या आयुष्यात ते कायम निघून गेले. काही स्त्रिया दुसऱ्या पुरुषांच्या सोबतही सगम कसम काय करू शकतात या विचारा मी पूर्णपूर्वाद आभारी.